पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानात तफावत. फडणवीस म्हणतात एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही, तर शिंदे म्हणतात 107 पाकिस्तानी बेपत्ता. सैफुल्ला कसूरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यासह ISIचाही सहभाग. पहलगाम हल्ल्याचा NIA कडून तपास सुरू. स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामध्ये दहशतवादी हल्ला कैद. 2 दहशतवादी झाडामागे तर दोघे झिप लाईन जवळ लपले होते. हे आता आलं समोर. भारतानं पाणी पुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार. 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच आहेत. पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा. पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप. हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल. पंतप्रधान मोदींचं आश्वासन. तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आज शेवटचा दिवस. अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी. एसएनसी म्हणजे इसेन्शियल. एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक. एसएनसी या ठाकरेंनी दिलेल्या नावावरून शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही. मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्येच खुश असल्याचंही केलं स्पष्ट. मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून बापानं घेतला लेकीचा जीव. जळगावच्या चोपडामधील धक्कादायक घटना. मुलीचा मृत्यू तर जावई जखमी. आणि छत्तीसगडच्या सीमेवर लष्करानं माओवाद्यांना घेरलं. लष्कराला डोंगराच्या भागामध्ये आढळली गुहा. सलग 6व्या दिवशी लष्कराकडून शोध मोहीम सुरू. तर काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच अभिनेते अतुल कुलकर्णी हे पहलगाममध्ये गेलेत. दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाला फटका बसलेला आहे. हल्ल्यामुळे लोक त्यांची नियोजित ट्रिप सोडून परततायत, तर काही जण त्या कॅन्सल करतायत. अशा वेळी चला काश्मीरला, आपल्याला दहशतवाद्यांना पराभूत करायचंय असं म्हणत अतुल कुलकर्णी त्या ठिकाणी पोहोचलेत. यावेळी त्यांनी पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्याचं आवाहन केलेलं आहे. तर अतुल कुलकर्णी हे काश्मीरमध्ये आणि मुख्य म्हणजे पहलगाम ज्या ठिकाणी हा हल्ला झाला होता तिथं पोहोचले. अतुल साहब, खैर मकदम में आपका वेलकम करते हैं पहलगाम की इन हसीन वादियों में। और सबसे पहले जानना चाहेंगे कि जिस तरह का जो अभी अटैक हुआ, तो ऐसे में काफी चैलेंजेस है अब लोगों के सामने भी, गवर्नमेंट के सामने भी, और जो स्टेक होल्डर्स है उनके सामने भी, क्या कहना चाहेंगे? जी नहीं, मैं जो भी हुआ हम सब लोग जानते हैं, सबको बड़ा दुख है, पूरे देश को बड़ा दुख है। मैं इसके बारे में जब सोच रहा था तो मुझे ये लगा कि ऐसी घटनाएं जब हो जाती हैं तो हम लोग क्या करते हैं, हम सोशल मीडिया पे कुछ लिख देते हैं, कुछ बातें करते हैं, व्हाट्सएप पे कुछ भेज देते हैं। लेकिन मुझे लगा कि ऐसा नहीं, कुछ एक जिसको रियल एक्शन कहते हैं, जिसको कृति कहते हैं, जो मैं कर पाऊं, ऐसे में क्या कर सकता हूं। तो मैं सोच रहा था, और परसों शाम में कहीं से आ रहा था और गाड़ी में मुझे ख्याल आया कि क्यों ना चला जाए, क्योंकि मैंने ये भी पढ़ा कि तकरीबन 90% जो बुकिंग्स हैं यहाँ की वो कैंसिल हो चुकी हैं। तो ये ठीक नहीं है, क्योंकि देखिए, टूरिज्म से एक इकोनॉमी चलती है, वो तो बात है ही, लेकिन उससे ज्यादा जो टूरिज्म होता है उससे होता क्या है कि लोग आपस में मिलते हैं, जुड़ जाते हैं। क्योंकि जो पूरा हमारा देश है, पूरा हिंदुस्तान है, वो कैसे जानेगा कि कश्मीरियत किसे कहते हैं, कश्मीरी जो मेहमान नवाजी है वो क्या है। वो जब यहाँ आएंगे तब ना जानेंगे, तब ना वो उनको पता चलेगा। वरना हम क्या करेंगे कि हम कोई इमेजिनेशन में रखेंगे कि ऐसा होता है वैसा होता है, और फिर जो हमारे फॉरवर्ड्स हैं वो करते रहेंगे। जी नहीं, नफरत का जवाब सिर्फ प्यार होता है, और टूरिज्म प्यार बढ़ाता है। चलिए जी कश्मीर चलें, सिंधु झेलम किनार चलें, चलिए जी कश्मीर चलें। कश्मीरियत की बात सुने, कश्मीरियत की बात सुने, कश्मीरियों की बात बने, चलिए जी कश्मीर चलें।
हिंदुस्तान की ये जागीर है, हिंदुस्तान की ये जागीर है कि डर से हिम्मत भारी है, हिंदुस्तान की ये जागीर है कि नफरत प्यार से हारी है, हिंदुस्तान की ये जागीर है। चलिए जी कश्मीर चलें, सिंधु झेलम किनार चलें, चलिए जी कश्मीर चलें। नफरत का जवाब प्यार से दिया जाना चाहिए और इन्होंने टूरिस्ट के लिए भी तलकीन की कि वो यहाँ पर आए, बिना खौफ के आए और यहाँ के लोगों का जिस तरह से सहयोग मिल पा रहा है वो काबिल सराहना है। न्यूज़ 18 के लिए आफाक शाह के साथ पहलगाम से मुदस्सिर कादरी। मागील काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या ही वाढत होती आणि त्याच्यामुळे तिथली इकॉनॉमी रुळावर यायला मदत होत होती आणि त्याचबरोबर तिथल्या लोकांना रोजगार सुद्धा मिळत होता आणि हेच पाकिस्तान असेल किंवा दहशतवादी जे काश्मीर विरोधी आहेत, भारताविरोधी आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये खुपत होतं आणि त्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे। अशातच अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी मात्र आपण दहशतवादाला हरवूया आणि काश्मीरमध्ये जाऊया असा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। यासह नंतर एक धक्कादायक बातमी आहे। मनाविरुद्ध प्रेम विवाह केला म्हणून बापानं स्फोटच्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार जळगावच्या चोपडामध्ये घडलाय। एका लग्न समारंभासाठी आलेली मुलगी आणि जावयावर या बापानं गोळीबार केला। त्यामध्ये गर्भवती मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर जावई गंभीर जखमी झाला। मनाविरुद्ध प्रेम विवाह, बापाचा मुलीवर गोळीबार, चोपड्यातील धक्कादायक प्रकार, गोळीबारात जावई गंभीर जखमी। आपली उच्च शिक्षित मुलगी तृप्तीनं कमी शिकलेल्या मुलाशी अविनाशशी केलेला प्रेमविवाह किरण मंगले या निवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याला मान्य नव्हता। त्यानं डाव रचला आणि स्वतःच्या हातानं आपल्या 4 महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या केली। चोपड्यामध्ये एका लग्न समारंभासाठी आलेल्या लेक आणि जावयावर मंगलेनं बेछूट गोळीबार केला। या तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झालाय। तिने काही दिवसापूर्वी एका आई वडिलांना विचारता तिने काही लग्न केलेलं होतं। त्याचा राग म्हणून त्यांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी मुलीला मारण्यासाठी आले, पण त्यांनी सैरावेरा गोळीबार केल्यामुळे एक दुसरी महिला सुद्धा जखमी झाली आणि ती मुलगी त्यांची मुलगी आहे ती आम्हाला माहीत नाही आहे, पण एक महिलाला गोळी लागलेली आहे, ती जागेवर ती मरण पावलेली आहे। अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होता। हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होते। किरण मंगलेनं केलेल्या गोळीबारात हळदी समारंभासाठी आलेली एक महिलाही जखमी झाली। त्यानंतर संतप्त जमावानं मंगलेला पकडून चांगला चोप दिला। यात मंगले जखमी झालाय, त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एका बापाच्या या संतापानं सगळेच हादरून गेले। खरं तर तृप्ती आणि अविनाश एकाच जातीचे, एकाच समाजाचे, इतकंच काय तर दोघंही नात्यातलेच होते। वैद्यकीय शिक्षणासाठी तृप्ती पुण्याला गेली आणि तिथं तिचे आणि अविनाशचे प्रेम संबंध जुळले। नात्यातील असल्यानं वडील नकार देणार नाही असा तृप्तीला विश्वास होता, पण मुलीला डॉक्टर बनवायचं स्वप्न पाहणाऱ्या वडिलांनी कमी शिकलेल्या अविनाश सोबत लग्नासाठी स्पष्ट नकार दिला। तृप्तीनं त्यांचं ऐकलं नाही आणि पुण्यात जाऊन अविनाशशी लग्न केलं आणि हाच राग त्यांच्या मनात राहिला। 4 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या तृप्तीचा याआधी माहेरच्यांनी गर्भपात करून घेतल्याचं तिच्या सासूनं सांगितलं। महिन्यात गेली होती तिला पहिल्या बाळाला, त्यावेळेस तिला सिझर करून बाळ मारून टाकलं होतं, आमचं बाळ खाली करून टाकलं। मग त्यावेळेस मी तिला विचारलं होतं की तू सगळं झाल्यानंतर परत पुन्हा का आली माझ्या मुलाच्या आयुष्यात, नको येऊ परत जातो, पण ती म्हणाली की नाही मी तुमच्या मुलाशिवाय जगूच शकणार नाही। सध्या किरण मंगले आणि अविनाश वाघ दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चोपडा पोलिसांनी या प्रकरणी किरण मंगलेवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि गोळीबाराचा गुन्हा दाखल केलाय। याच मंडपामध्ये आज अविनाशच्या बहिणीचं मोठं धूमधडाक्यात लग्न होणार होतं, परंतु आपण बघू शकतायत की या ठिकाणी
आता मंडप सोडला जातोय, समाज मन सुन्न झालेलं आहे की आपण आधुनिक युगामध्ये देखील मुलीचा प्रेमविवाह पचवू शकत नाहीये. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.